सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. देवीची कृपा मिळवायची आहे का, तर नवरात्रीत सप्तशतीचा पाठ करा आणि जीवनातली संकटे दूर करा. नवरात्री आली आहे, चला जाणून घेऊया सप्तशती पाठाचे अद्भुत महत्त्व आणि देवीच्या कृपाछत्राखाली मिळणारे अपार आशीर्वाद. ज्यांना संस्कृत येत नाही तर आपण मराठीत सप्तशती पाठ करून देवीचे आशीर्वाद सहज मिळू शकतो. चला जाणून घेऊया कसे. देवी महात्मा हा प्राकृत ग्रंथ आहे. 16 अध्यायाचा आहे. कुठं 16 अध्याय असतात, कुठं 14 असतात, कुठं 13 असतात. हे प्राकृत आहे, कोणालाही म्हणता येतं. सप्तशती जर संस्कृत येत अवघड आहे, थोडंसं येत नसेल तर देवी महात्माचं आपण नवरात्रात 9 दिवस पठण करायचं. नवरात्री हा पवित्र काळ आहे, जेव्हा आपण देवीची उपासना करतो आणि तिच्या कृपाछत्राखाली येतो. सप्तशती किंवा देवी महात्मा हे ग्रंथ पारंपरिक पद्धतीने संस्कृतमध्ये आहेत आणि देवी महात्मा प्राकृतमध्ये पण आहे. जर आपल्याला संस्कृत येत नसेल तर आपण प्राकृत ग्रंथ देवी महात्मा पठण करून देवीचे आशीर्वाद मिळू शकतो. सप्तशतीमध्ये महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीनही रूपाची स्तुती आहे. हा पाठ आपल्याला शिकवतो की देवी हीच जीवनातील प्रत्येक संकटावर विजय मिळवून देणारी शक्ती आहे. नवरात्रीत या पाठाचे वाचन केल्याने मन शुद्ध होते, मनोबल वाढतं, अडथळे दूर होतात आणि भक्ताला देवीचे सर्वांगीण आशीर्वाद प्राप्त होतात. प्राकृत देवी महात्म्यानुसार देवी ही सृष्टीची जननी आहे, पालन करते, संहार करते आहे. ती प्रत्येक जीवामध्ये शक्तीच्या रूपाने वास करते. ज्या भक्ताला संस्कृत येत नाही तो सप्तशतीचा मराठी अर्थ समजून वाचन करू शकतो किंवा पाठ ऐकून भक्तिपूर्वक साधना करू शकतो. मुख्य म्हणजे भक्ती असणे आवश्यक आहे. म्हणजे मनापासून आपण वाचलं तर त्याचं आपल्याला फळ निश्चित मिळतं, असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशीच्या वेगवेगळ्या रूपाची उपासना केली जाते. पहिल्या दिवशी महाकाली, दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी, तिसऱ्या दिवशी महासरस्वती, अशा 9 दिवसाचे 9 रूपाचे सुद्धा आपण वर्णन केलेलं आहे सप्तशतीमध्ये आणि देवी महात्म्यामध्ये. हे केल्याने काय होतं तर जीवनातली संकटे दूर होतात. देवीमुळं आपलं संरक्षण होतं, अडथळे दूर होतात. सप्तशती पाठ करताना भक्ताला मानसिक स्थिरता, आत्मबल म्हणजेच विल पॉवर, साधनेत गती मिळते. हे फक्त वाचन नाही तर एक आध्यात्मिक साधना आहे जी भक्ताला देवीच्या कृपाछत्राखाली आणते. म्हणजे देवीचा आशीर्वाद मिळाल्यानंतर तर आपल्याला कोणतीच गोष्ट अशक्यसुद्धा नाही. सप्तशती पाठाचे प्रत्येक अध्याय जीवनातील संकटावर विजय मिळवण्यासाठी मार्गदर्शन करतो. पहिला अध्याय भक्ताला भीतीवर विजय मिळवण्यासाठी प्रेरणा देतो, तर पुढील अध्याय जीवनातील अडचणी दूर करण्यास मदत करतात. इथं मी थोडक्यात सांगितलेलं आहे. प्रत्येक अध्यायाचं फलश्रुती वेगवेगळी आहे. नवरात्रीत रोज 13 अध्याय वाचल्याने संपूर्ण पाठ पूर्ण होतो आणि भक्ताला देवीचे सर्वांगीण आशीर्वाद प्राप्त होतात. काही देवी महात्मा कुठे धार्मिक ग्रंथालयामध्ये पुस्तक दुकानात हे देवी महात्मा हे पुस्तक मिळतं. प्राकृत आहे, कोणालाही वाचता येतं आणि छोटे छोटे अध्याय पण छोटे छोटे आहेत. शेवटचे 2-3 अध्याय थोडेसे मोठे आहेत. संस्कृत ज्याला येत नाही त्यांनी देवी महात्माचं नवरात्रामध्ये 9 दिवस पठण करायचं. दररोज 2-2 अध्याय घ्यायचे आणि अशा रीतीने 9 दिवस संपूर्ण करायचं. ज्याप्रमाणे सूर्य सर्वत्र प्रकाश पसरतो त्याचप्रमाणे देवी सर्वत्र दैवी शक्ती पसरते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. हा मंत्र आपल्याला शिकवतो की प्रत्येक जीवामध्ये देवीची ऊर्जा विद्यमान आहे. सप्तशतीमध्ये महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या तीनही स्वरूपाची स्तुती आहे. नवरात्रात देवीची उपासना ह्या पाठाने संपूर्ण होते. नवरात्रीमध्ये सप्तशतीचा पाठ किंवा देवी महात्मा शिवाय ही संपूर्ण होतच नाही. नवरात्रामध्ये नवरात्रीचं हे हृदयच आहे, हार्टच आहे असं मला वाटतं. कारण नवरात्रीची अर्चना ही सप्तशती किंवा देवी महात्म्याशिवाय अपूर्ण आहे. आपल्याला त्याच्यामध्ये काय फायदे काय होतात ह्याच्याने. या ग्रंथातील मंत्रोच्चारामुळे मन शुद्ध होते, भीती, दुःख, नकारात्मक विचार दूर होतात. आपल्या जीवनामध्ये संकटाचं निवारण होतं. दुर्गा सप्तशती वाचनाने असाध्य रोगसुद्धा बरे होतात. शत्रू, अडचणी, कष्ट, आर्थिक संकटे दूर होतात असं सुद्धा अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. 9 दिवसाचा नियमित पाठ केल्याने भक्ताला अनंत पूर्ण पुण्य मिळते.
आणि पौराणिक महत्त्व म्हणजे काय, मार्कंडेय ऋषींनी सांगितलेलं आहे की हे स्तोत्र देवीच्या कृपेने देवांना सुद्धा असुरावर विजय मिळवून देणारे आहे. त्यामुळे भक्ताला, आपण तर सामान्य माणसं आहेत, आपल्या सामान्य माणसाच्या जीवनातील संघर्षामध्ये सुद्धा विजय मिळतो असं मानलेलं आहे. म्हणजे प्रत्येक दैवतांनी सुद्धा ही नवरात्रात सप्तशतीची अर्चना केलेली आहे. नवरात्रीमध्ये ह्याचं विशेष फल आहे. नवरात्रीमध्ये दैवी शक्तीची उपासना अत्यंत प्रभावी मानली आहे. या काळात सप्तशती पाठ करणे म्हणजे देवीचे सर्वांगीण आशीर्वाद प्राप्त करणे होय. नवरात्रीत सप्तशतीचा पाठ केल्याने भक्ताला आरोग्य, समृद्धी, शांती, आत्मबल आणि देवीचे अक्षय संरक्षण लाभते. एवढं महत्त्व मी थोडक्यात इथं सांगितलेलं आहे. त्याचं जर महत्त्व सांगायला बघितलं जर बसलं तर आपला व्हिडिओसुद्धा खूप मोठा होतो आणि शब्दसुद्धा अपुरे पडतात. आणि अजून एक सर्वात महत्त्वाचा फायदा होतो, कुंडलिनी जागरणसुद्धा होते. सप्तशती पाठाचं आपण जर मनापासून आणि केलं तर त्याचे विविध रूपं सांगितलेले आहे सप्तशती पाठामध्ये शक्तीचे. या पाठाच्या नियमित पठणाने आत्मबल, आत्मविश्वास आणि साधनेत प्रगती होती. आणि सर्वात महत्त्वाचं मी सांगितलेलं आहे आधीच की कुंडलिनी जागरणसुद्धा होते. आणि कुंडलिनी जागरण झाल्यानंतर तर कोणती गोष्ट अशक्य राहतच नाही. एवढे असे फायदे आपल्याला आहेत. आपली मनकामनासुद्धा पूर्ण होते. मी आधीच म्हणलेलं की नवरात्रीमध्ये आपण देवीला आपल्याला कोणती मनकामना व्हायची असले तर ती व्यक्त करायची देवीसमोर आणि हे करायचं. 1 पाठ 2 पाठ म्हणजे असं किती पारायण करायचे आपण ठरवून करायचं. आपला ऑप्शनल विषय आहे की किंवा 1 करा, 2 करा, 3 करा, म्हणजे आपल्या तब्येतीप्रमाणे आपण करू शकतात आणि मनोकामनासुद्धा पूर्ण होतं. एवढं असं महत्त्व आहे देवी महात्मा आणि सप्तशती पाठ. देवी महात्मा किंवा सप्तशतीचं पाठाशिवाय नवरात्राची अर्चना पूर्ण होत नाही. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संपूर्ण पहा. संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. सप्तशतीचा हा पाठ मी भक्तिपूर्वक देवीस समर्पित करते.